झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। शाळा बंद झाली तर मुलांचं शिक्षण बंद होईल, स्टाफ, शिक्षक, फुलपगारे सर मी हे सगळं कसं होऊ देऊ आजी? मला शाळेसाठी हे करावं लागेल आता। मी जर हे आत्ता शाळेसाठी नाही केलं तर मग मी नंतर काय करणार? हे बघा, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, राग मानू नका प्लीज। मला माहिती तुम्ही माझ्यासाठी खूप केलंय, वेळोवेळी मला आधार दिलाय, पण मी आत्ता नाही येऊ शकत। खरंच मला माफ करा। हे घेऊन जा आजी तुम्ही प्लीज। मला वाटलं होतं हे समजा इसरून तू माझ्या बरोबर येशील, पण आता शाळेची गोष्ट तू डोक्यात घेऊन बसली, त्याला मी तरी काय करणार? हे बघ, शेवटचं विचारते तुला, चल की घरला। हे बघ, जे काय असेल ना वो ते मी भूमीशी बोलते की, तू घरला चल। आजी मी आत्ता फक्त शाळा हा प्रॉब्लेम आहे, मी शाळा नाही बंद होऊ देऊ शकत आजी। भुवनेश्वरी मॅडमनी जर त्यांचा शाळेचा निर्णय बदलला ना तर मी लगेच घरी येईन, मला काहीच प्रॉब्लेम नाही। सॉरी, मला प्लीज समजून घ्या आणि भुवनेश्वरी मॅडमना माझा निरोप द्या। त्यांना सांगा की त्यांनी जर शाळेबद्दलचा निर्णय बदलला तर मी माझा घराबद्दलचा निर्णय बदलेन। ठीक आहे, मी तरी काय बोलणार? काळजी घे पोरी, आले लवकर घरला परत ये, आम्ही वाट बघतोय तुझी। येते, तुम्ही काळजी घ्या। प्लीज आम्हाला माफ करा। हे बघा, तुमच्यावर काही आमचा राग नाही हो। सॉरी आजी, खरंच माफ करा। सांभाळून राहा शांता। बघू, ये ल क म सून बाई। हा चला, इकडे उभं राहा, इकडे असंच उभं राहा। आणि हा बँडवाल्यानो, तू मस्ती सांगितलेलं कळलंय का? काय करायचंय, गेट मध्ये गाडी आत आली का मी इशारा करेन, मी इशारा केला की लगेच मग बँड वाजवायचा, कळलं? हा, आता तुम्ही दोघं इकडे उभं राहा, तुम्ही दोघं इकडे उभं राहा, नीट उभं राहा। तू जरा, हा बरोबर, हा या लवकर, भिगी भिगी ये नाही। एकतर शेवंता सुलभा, तू मस्ती सांगितलेलं बी कळलंय। फुलांची ताटं घेऊन एकानं एका साईडला उभं राहायचं, दुसरीनं दुसऱ्या साईडला उभं राहायचं। आणि हे बघा, सुनबाई जशी गाडीतनं उतरल लगेच तिच्यावर फुलांचा वर्षाव करायचा, कळलं? काय बी घोळ घालायचा नाही, कळतंय ना? हा, आता जावा आपापल्या जागेवर जावा। तिकडे नीट उभं राहा, इकडे उभं राहा, नीट त्यांच्या समोर उभं राहा की। तुम्हाला कळलंय ना? समद बरोबर हाय ना? झालं तर आहे समद। झालंय। काय ग दुर्गे, हा झाली का तयारी? वय ताई, तू सांगितलंस का नाही तसंच समद केलंय बघ, समजासनी नीट सांगितलंय म्या। हा, तू काळजीच करू नकस। हा ठीक आहे। ताई, आत्या कधी येते सुनबाईला घेऊन? तिचा फोन बिन आलता काय? नाही, काय फोन बिन आला नाही, पण डायरेक्टली सुनबाईंना घेऊनच येईल आई, असं वाटतंय। हा आली अक्षरा आली? नाही नाही, येणार येणार। ऐसा काय व्हायचं? काय म्हणजे सुनबाईंच्या स्वागताची तयारी केली आम्ही। हो, एवढं सगळं काय कशाला? हो ना, म्हणजे एखादी मिरवणूक असल्यासारखा सेटअप केलाय सगळा, चांगलं आहे। पण ह्याची काय गरज होती काय आहे सर? अरे असं कसं म्हणतोस तू? घरची सून येते परत इतक्या दिवसांनी, तर एवढं असं स्वागत व्हायलाच पाहिजे ना, बँड बाजा वगैरे पाहिजेच। बरोबर आहे भुवनेश्वरी तुझं। मग जंगी स्वागत तर झालं पाहिजे का नाही सुनबाईचं? अक्षरा बाळा, तुझा निर्णय ऐकून खूप बरं वाटलं। अगं, तू काय निर्णय घेतेस याचं टेन्शन आलं होतं मला, पण तू अगदी बरोबर निर्णय घेतलास। मग मलाही टेन्शन आलं होतं ग, तू काय निर्णय घेशील काही कळतच नव्हतं आम्हाला, कारण ना आजी आल्या होत्या ना तुला घ्यायला,
आणि तुझं आणि त्यांचं नातं कसं आहे हे माहिती आहे का आम्हाला. पण तू आजी नाही म्हणालीस की नाही येणार, हे ऐकून क्षणभर मला धक्काच बसला होता, हो की नाही हो. पण तुझा निर्णय ऐकून मलाही खरंच बरं वाटलं. अगं आजी जेव्हा तुझ्याशी बोलत होत्या ना, तेव्हा एक क्षणभर मला असं वाटलं होतं की तू आजींबरोबर जातेस का काय. पण जेव्हा तू शाळेचा आणि भुवनेश्वरी मॅडमचा मुद्दा बोललीस ना, त्यावेळेला मला पटलं की तू इमोशनली नाही, प्रॅक्टिकली बोलतीयस. अक्षू, तुझ्यासाठी अवघड होतं ना ग बाळा हे सगळं. खूप. नाही पण त्या दुर्गेश्वरी मॅडम आल्या होत्या, त्यांना तू नाही म्हणालीस तेव्हा मला काहीच वाटलं नव्हतं ग. कारण त्या दुर्गेश्वरी मॅडमचा स्वभाव कसा आहे आम्हाला चांगलं कळून चुकलं. त्या भुवनेश्वरी मॅडम जे काही सांगतात त्याची पोपटपंची करत असतात या. पण आजींचं तसं नव्हतं ना ग. आजींचं वेगळं आहे. त्या खूप चांगल्या आहेत आणि त्यांनी तुला किती सांभाळून घेतलंय ना अक्षू. मला आठवते ना, मागच्या वर्षी नाही का नवरात्रीच्या कार्यक्रमाला त्या गरबाच्या वेळेस मी आले होते आणि ते भुवनेश्वरी मॅडम नेमक्या कुठेतरी बाहेर गेल्या होत्या. तेव्हा ना आजीशी माझं खूप छान बोलणं झालं होतं ग. मी त्यांना सांगितलंही होतं माझ्या मुलीचं काही चुकलं तर तिला सांभाळून घ्या ना. तेव्हा त्या मला म्हणाल्या होत्या, अहो ती माझ्यासाठी सून नाहीये, लेक आहे लेक. आजीने जेव्हा मला सांगितलं होतं ना की काळजी करू नका, तुमची मुलगी इथे अगदी सुखात राहील, तेव्हा खरं सांगते माझं टेन्शन अगदी सगळं निघून गेलं होतं ग. पण आज तर तुला न्यायला आल्या ना अक्षू, तेव्हा खरं सांगते ग त्यांना काय उत्तर द्यावं मला फार प्रश्न पडला होता. तू तुझ्या परीने अगदी योग्य बोललीस त्यांच्याशी. खूप बरं वाटलं मला. मनावर दगड ठेवून नाही म्हटले मी आजींना. मला खूप जड गेलं त्यांना नाही म्हणणं, पण करावं लागलं. करावं लागलं म्हणजे मला नाही कळलं. मला जेव्हा बाबांनी सांगितलं की आजी न्यायला येतात घरी, हे ऐकून काय करायचं काय मला काही सुचतच नव्हतं. बाबांनी मला सगळं लॉजिकली समजावून सांगितलं, तेव्हा मला पटलं. आणि बाबांनी जसं सांगितलं मी तशीच वागले. गाडी आली. आत्या घेऊन आली बघ सुनबाईला, ते बघ. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज